विषय आलेला आहे श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार। अर्थात श्री दत्तात्रय प्रभूंची जी परंपरा अवतार परंपरा आहे, तर त्या अवतार परंपरेबद्दल आपल्याला जी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या लीळाचरित्रामधून मिळालेली माहिती आहे, त्या आधारे आपण श्री दत्तात्रय प्रभूंच्या अवताराचा हा आढावा आपण घेणार आहोत। लीळाचरित्राच्या पहिल्याच पानावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपित लीळाचरित्र आणि त्या पहिल्याच पानावर पहिलीच लीळा येते आणि महादाईचा प्रश्न करतात, जी जी या मार्गाशी कवनाधी। महादाईसाही विदुषी आहे, महादाईसाही साहित्यिक आहे, महादाईसाही अभ्यासू आहे, महादाईसाही जिज्ञासक आहे, चर्चक आहे। आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महादाईसाला म्हणतात की म्हातारी जिज्ञासक, अशी उपमा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी तिच्या आजीच्या याच्यावरून तिला ही उपमा दिलेली आहे। आणि म्हणून अशी ही महादाईसा ज्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना प्रश्न करते की जीजी या मार्गाशी म्हणजे ईश्वर परंपरेशी, या ज्ञान मार्गाशी किंवा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी निरूपण केलेला जो मार्ग आहे किंवा साक्षात परमेश्वर अवतार श्री चक्रधर प्रभू आहेत, परंतु बघा महादाईसाची जी शंका आहे, महादाईसाचा जो प्रश्न आहे, महादाईसाचा जो सवाल आहे, तिने थेट स्वामींनाच प्रश्न केलेला आहे। म्हणून महादाईसाच्या जिज्ञेशी तिची जी जिज्ञासा आहे ती यावरून कळते की एखादा माणूस गप्प राहिला असता, ठीक आहे साक्षात स्वामी आहेत, ते सांगतायत, ते ऐकावं, श्रवण करावं, त्यानुसार आचरण करावं, परंतु नाही, महादाईसाही चर्चक आहे आणि मग तिने थेट स्वामींनाच प्रश्न केलेला आहे। ती म्हणते जीजी या मार्गाशी कवन आदी कारण, निमित्त कोण आहे, मूळ कोण आहे, आदी म्हणजे निमित्त मूळ। आणि मग त्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी महादाईसाला सांगितलेले की या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू आदि कारण, म्हणजे मूळ कारण। मग या मार्गाशी म्हणजे ईश्वर मार्गाशी, या मार्गाशी म्हणजे आता अलीकडे आपण मानव मार्गाशी घेऊया, पण खऱ्या अर्थाने आपल्याला या मार्गाशी म्हणजे या ईश्वर भक्ती मार्गाशी कळू। कारण बऱ्याच अर्थी आपण पाहतो की तुम्हाला एखादं सर्वसाधारण पटकर एखाद्या ग्रस्ताने प्रश्न केला की या पंथाची स्थापना कुणी केली, तर तुम्ही पटकन सांगणार श्री चक्रधर स्वामींनी केली। परंतु तसं न म्हणता आपण म्हटलं पाहिजे की या मानव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी आहेत। कारण मानव पंथाची परंपरा ही अनादी कालापासून चालत आलेली आहे, म्हणून आपण सत्य सनातन महात्मा धर्म की जय असं म्हणत असतो। पंचावताराचा जयघोष झाल्यानंतर प्रत्येकाच्या मठ मंदिरामध्ये, आश्रमामध्ये किंवा आपल्या घरामध्ये आपण जेव्हा देवपूजा वंदन करतो आणि त्यानंतर सत्य सनातन महात्मा धर्म हा एक जयकार आपण करत असतो। याच्या पाठीमागची जी पार्श्वभूमी, कारण मी नेहमी सांगत असतो की मानव संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे, या तत्वज्ञानाच्या पाठीमागे, प्रत्येक विधीच्या पाठीमागे एक सिद्धांत आहे। मानव संप्रदायामध्ये कुठेच अंधश्रद्धेला वाव नाही। मानव संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे, त्या तत्वज्ञानाच्या पाठीमागे, प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे एक सिद्धांत आहे। म्हणून 5च दंडवत का घालायचे, मग ते दंडवत असेच का घालायचे, मग दंडवत म्हणजे काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह आपल्याला मानव संप्रदायाच्या तत्वज्ञानामध्ये पाहायला मिळतो। आणि म्हणून मानवांचं जे तत्वज्ञान आहे, अवतार परंपरा आहे, या अवतार परंपरेचे मूळ पुरुष जर कोणी असतील तर ते श्री दत्तात्रय प्रभू आहेत। मग भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की यदा यदा धर्मशे ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मशे तदात्मानं सृजामि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। हे अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी या पृथ्वीवर अवतार घेतो, अवतार घेऊन अधर्माचा, दुष्टांचा संहार करून सज्जनांचं रक्षण करतो। परंतु दत्तात्रय प्रभूंचा जो असा अवतार आहे की तो 4ही युगामध्ये विद्यमान आहे। आणि म्हणून मानव संप्रदायाची जी परंपरा आहे, ही 4ही युगामध्ये चालत आलेली आहे, ही सनातन परंपरा आहे, सत्य भी आहे, सत्य भी आहे आणि सनातन भी आहे। आमचे कवी म्हणतात, महानुभाव हा पंथ सनातन चहुयुगात समान, मनुजा तुला कळे ना जान, मनुजा तुला कळे ना जान। कृतयुगी श्री हंस रूपाने घेऊन अवतार प्रभूने,
सनत कुमारा या परदाने आदर्श केला बोधतयाने. ही जी परंपरा दत्तात्रय प्रभूंची आहे, प्रत्येक युगामध्ये अवताराने वेगवेगळ्या जीवांना, वेगवेगळ्या भक्तांना बोधाचं दातृत्व केले, ज्ञानाचं दातृत्व केलेलं आहे. आणि म्हणून हे कवीची कविता आपल्याला एवढ्यासाठी घ्यायची आहे की हा जो महानुभाव संप्रदाय आहे हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीपासून मर्यादित नसून याला मागची सुद्धा परंपरा आहे, हे दर्शनासाठी मी तुम्हाला या ठिकाणी ही कविता म्हटलेली, भजन म्हटलेलं आहे. आणि मग आता आपल्याला मूळ विषयाकडे जायचं आहे की श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार. मग श्री दत्तात्रय प्रभूंच्या अवताराबद्दल सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितले की दत्तात्रय प्रभूंचा अवतार कुठे झालेला आहे? बद्रिकाश्रम. बद्रिकाश्रम कुठं आहे? उत्तराखंड, हिमालयावर आहे. हिमालय कुठं आहे? तर भोगभूमीमध्ये श्री दत्तात्रय प्रभू अवतार स्वीकारले आणि त्या सह्याद्री पर्वतावर बद्रिकाश्रमला दत्तात्रय प्रभूंचा अवतार झालेला आहे. अत्रि ऋषीचे हे कुमार अनुसयाचे चिरंजीव म्हणजे मुलगा आहे. अत्रि ऋषी आणि अनुसयेपासून दत्तात्रय प्रभूंनी गर्भीचा अवतार स्वीकारलेला आहे. अवतार घेण्याची परंपरा स्वामी श्री चक्रधरांनी सांगितली की गर्भीचा अवतार, पतीत उठवून अवतार आणि दौडण्याचा अवतार, ही 3 पद्धती स्वामींनी सांगितलेली. त्यापैकी श्री दत्तात्रय प्रभूंचा जो अवतार आहे तो कसा आहे? गर्भीचा अवतार आहे. आणि म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंनी अत्रि ऋषी अनुसय मातेच्या उदरी बद्रिकाश्रम या ठिकाणी अवतार घेतला. दत्तात्रय प्रभूंचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? सैंग ऋषी. दत्तात्रय प्रभूंचं नाव काय ठेवल्या गेलेलं आहे? सैंग ऋषी. आणि मग हे सैंग ऋषी यांनी अवतार घेतला बद्रिकाश्रमला. आणि मग त्यानंतर दत्तात्रय महाराजांची जी म्हणजे दिनचर्या आहे हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. दत्तात्रय प्रभू सकाळी काशीला स्नान करतात. भिक्षेला कुठे जातात? भूक लागली म्हणजे आपल्याला जशी भूक लागते. कोल्हापूर महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामधील ते शहर आहे. कोल्हापूरला भिक्षा मागतात. भोजन करण्यासाठी पांचाळेश्वर या ठिकाणी येतात आणि बद्रिकाश्रमला परत पुराण श्रवण करण्यासाठी आणि विश्रांतीसाठी रात्रीला माहूरला येत आहेत. म्हणजे अशी ही श्री दत्तात्रय महाराजांची ही म्हणजे दिनचर्या आहे. माता दत्तात्रय प्रभूंचा त्रेतायुगी अवतार झालेला आहे. त्रेती श्री दत्तात्रय प्रभू बद्रिकाश्रमी अवतार स्वीकारले. परंतु युग देखील कसे आहेत? युग 4 आहेत. मग कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. पण कोण्या त्रेतायुगी युगामध्ये अवतार झाला याबद्दल देखील आचार्य देखील म्हणतात ते नाही सांगता येणार. कारण रविवारी तुमचा जन्म झाला हो, पण कुठल्या रविवारी झाला? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चालूच आहे की नाही? तसंही युगाची सुद्धा परंपरा चालू आहे, परंतु त्रेतायुगामध्ये झाला एवढं मात्र निश्चित. मग या दत्तात्रय अवताराचे जो अवतार आहे तो 4ही युगामध्ये विद्यमान अवतार आहे. मग तो कृतयुगामध्ये होता, त्रेतायुगामध्ये बी आहे, द्वापार युगामध्ये बी आहे आणि आज कलियुगामध्ये सुद्धा आहेच. मग या श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची ही दिनचर्या आहे. मग त्या दिवशी आपल्याला दत्तात्रय प्रभूंच्या स्थानाच्या माहितीबद्दल आचार्य श्री राहेरकर बाबाजींनी मार्गदर्शन केलं. मग दत्तात्रय प्रभूंचं साक्षात रूपाने महाराष्ट्रामध्ये आपल्याला कधी दर्शन घडलेलं आहे? तर वेगवेगळ्या ठिकाणी दत्तात्रय प्रभूंनी भक्ताला दिलेलं वरदान आणि त्या वरदानामुळे आजही दत्तात्रय महाराज निद्रेला येतात ते वरदानामुळेच, भिक्षेला येतात पांचाळेश्वरला त्यांनी वरदानामुळे भोजनाला, आणि कोल्हापूरची ती त्यांची भिक्षा आहे. आणि म्हणून दत्तात्रय प्रभू ज्यावेळेस माहूरला आले ते कोणाच्या विनंतीवरून आले? देवल ऋषीच्या विनंतीवरून आले. कारण तिथे कवीने म्हटलेले, संकष्ट पडले देवासी तव तुझ प्रार्थिले ऋषिकेशी, देवल्ले महातापसी तेनी लिंग आकाशी वाढिले. देवल ऋषींनी आपल्या तपसाधनेच्या बळावर काय केलं होतं? या सृष्टीची व्यवस्थाच बदलून टाकली.
त्याने माहूरच्या ठिकाणी आपण बघतो, माहूरला गेल्यानंतर बरेचसे लोक माहूरला गेलेली आहेत. माहूरला ज्यावेळेस आपण देवदेवेश्वर मंदिरामध्ये प्रवेश करतो, प्रवेश करतानाच डाव्या हाताचा जो मोठा ओटा आहे तो श्री दत्तात्रय प्रभूंच्या निद्रास्थानाचा ओटा आहे, आणि उजव्या हाताचा जो ओटा आहे तो द्वारावतीकार श्री चक्रपाणी महाराजांचा ओटा आहे, स्थानाचा ओटा आहे. आणि या निद्रास्थानापासून आपण ज्यावेळेस स्थानवंदन करण्यासाठी त्या पूर्वेच्या दरवाजातून बाहेर पडतो आणि परत पश्चिमेकडे येतो आणि खाली खोलेश्वराकडे जातो, त्या ठिकाणी देवल ऋषीने काय केलं होतं, एक लिंग वाढवलं होतं. मग रोज ते तळ्यावर स्नान करायला जायचे, मुठभर रेती आणायचे आणि तिथं ठेवायचे, तर्पण करायचे, आणि जी काय त्यांची पद्धती होती होम करण्यामध्ये, तपश्चर्या करण्याची, ते मंत्रोच्चार करायचे, आणि अशा प्रकारे रोज मूठ वाळू टाकून त्यांनी ते लिंग महादेवाची भक्ती आरंभ केली होती. ते आकाशाला भिडलेले आहे. तिकडचा म्हणजे सूर्योदय झालेला असताना देखील इकडे अंधार असायचा, म्हणजे एवढी त्याचं तपबळ आणि सामर्थ्य वाढलं होतं. आता आपण पाहतो की 33 कोटी देवाला ज्यावेळेस संकट पडलं त्यावेळेस त्यांनी दत्तात्रय प्रभूंना बद्रिकाश्रमला जाऊन विनंती केली की हे देवा महाराजा, त्या देवल ऋषीच्या तप सामर्थ्यापुढे आमचं काहीही चालत नाही. मानव संप्रदाय, एकेश्वरी भक्ती करणारा संप्रदाय, या श्री दत्तात्रय प्रभूंच्या लीलेवरून आपल्याला हे पाहायला मिळतं की ते 33 कोटी देखील देव हतबल झालेले आहेत. मग तिथं म्हटलेलं आहे हे देव आहे, ते देव आहे, तो देव आहे. संत साहित्यामध्ये सांगितलं जातं, वासनेच्या संगे नको जाऊ मना, पाहत्या रावणा काय झाले. विषय थोडासा वेगळा आहे, परंतु आपल्याला जे मुद्दा घ्यायचा आहे, वासनेच्या संगे नको जाऊ मना, पाहत्या रावणा काय झाले. इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. वासनेच्या पायी हे एवढं घडलं. इथे आपल्याला एवढं पाहायचंय की ज्याला आपण देव म्हणतो त्यालाही भग पडलेले, ज्याला आपण देव म्हणतो त्यालाही शाप लागलेला आहे. बरं, इथे 33 कोटी देवाचा जर आपण विचार केला तर 33 कोटी देव एका देवल ऋषी सारख्या एका मनुष्याकडे हतबल झालेले आहेत. म्हणजे त्या देवल ऋषी पुढे 33 कोटी देवाचं काहीही चालत नाही. मग प्रश्न पडतो, देव मोठा का जीव मोठा? प्रश्न पडतो, देव मोठा का जीव मोठा? रामायणामध्ये सांगितलं जातं की रावणाच्या घरी 33 कोटी देव व्यापाराला होते म्हणे, व्यापाराला होते. मग कोणी झाडायचं, कोणी सडा समार्जन करायचं, कोणी त्याचे कपडे धुवायचे, कोणी त्यांच्या बायकाचे कपडे धुवायचे, सगळं कोणी वगैरे वगैरे. एवढी कामं रावणाच्या घरी 33 कोटी देव करायचे. मग रावण मोठा का देव मोठा? हा एक मोठा प्रश्न पडतो. कुठल्याही संप्रदायावर आपल्याला टीका टिप्पणी करायची नाही, परंतु तुम्हाला हे सांगायचं की मानव संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे ते यथार्थ तत्वज्ञान आहे. इथे कुठे अंधश्रद्धेला वाव नाही. आणि म्हणून जे देवाची उपासना करतात, देवाची तर सगळीच उपासना करतात, पण इथे आपल्याला श्री दत्तात्रय महाराजांचं जे तत्वज्ञान पाहिजे ते तत्वज्ञान दत्तात्रय प्रभूंचा अवतार हा एकमुखी आहे, तीनमुखी नाही. परवाच्या प्रवचनामध्ये श्रद्धे श्री दादाजींनी सांगितलं, एकमुखी दत्ता आणि तीनमुखी दत्ताची परंपरा ही कशी चालत आहे थोडक्यात त्याने ते सांगितलेलं आहे. तशी वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा आपल्याला तीनमुखी दत्तात्रयाची परंपरा पाहायला मिळते. ती कशी आली ही पाहायला मिळते. कारण ज्यावेळेस बद्रिकाश्रमला दत्तात्रय महाराज सैंग नावाच्या रूपाने होते त्यावेळेस नारदांनी एक अशी कळ लावून दिली. ब्रह्मा विष्णू महादेवांच्या पत्नीला त्यांनी सांगितलं, अगं म्हणे काय तुम्ही नुसत्या देवाच्या बायका आहेत, स्वतःला देवाच्या बायका म्हणतात, पण तुमच्यापेक्षा सामर्थ्यशाली ती अनुसया आहे. बायाला बायचं थोडंसं सांगितलेलं फार मस्त पटत आहे की नाही. तिथं काय असतो, मच्छर असते, सवती मच्छर असते, आणि हा सवती मच्छर इतका टोकाला गेलेला असतो. आहे का याच्यात कोणला सवत एखादीला आहे का? कारण सवत सवतीला भांडताना इतकी जोरात भांडते, इतकी जोरात भांडते, ती म्हणती अगं रांड उठल्या उठल्या तुझं का पांढरं कपाळ मला पाहायला भेटावं. कोण म्हणते? सवत सवतीला म्हणते. आता तिचं पांढरं कपाळ झाल्यावर हिचं काय लाल राहील का कपाळ? पण रागाच्या भरात माणसाला काही कळत नाही, आणि दुसऱ्याचं सांगितलेलं माणसाला पटकरा पडते. तिथं विवेक आपला संपलेला असतो. आणि म्हणून ह्या नारद मुनीने तिथं जाऊन कळ लावले की तुम्ही नुसत्या देवाच्या बायका आहेत, तुमच्यापेक्षा ती अनुसया श्रेष्ठ आहे, पृथ्वीवर तिचं बोलबाला आहे, गुणगान गात आहेत. मग यांनी ठरलं तिचं सत्व हरण करायचं. कथा खूप मोठी आहे. आणि मग त्यावेळेला तिथे
ह्या तिघी जणी या तिघींच्या पतीला सांगतायत की जा पृथ्वी तलावर त्या अनुसयीचं सत्वहरण करा, तरच घरी गॅस पेटल. तुम्ही सांगता ना कधी अमुक वस्तू आणली तरच बरं आहे, अमुक वस्तू नाही आली तर आम्हाला काही विचारायचं नाही. आणि मग ह्या तिघींनी आपल्या पतीला सांगितलं. ते तिथे गेले अनुसयीचं सत्वर हरण करण्यासाठी, गोसायाच्या रूपामध्ये गेले. ती खूप मोठी कथा आहे. त्यांनी तिचं सत्वहरण करण्याचं ठरलं. आम्हाला जेवण पाहिजे. ते म्हणजे ठीक आहे, पण म्हणजे जेवण असं नाही पाहिजे, आम्ही ज्या गारगोटी आणल्या, आम्ही जी वस्तू देऊ त्याचा भात शिजून खाऊ घाला. आणि मग ते चुलीवर ठेवल्या गेलं. मग आता त्या दगडाचा कुठं भात होतो का? पण रांगणामध्ये खेळणारे सैनिक ऋषींनी पाहिलं, म्हणजे दत्तात्रय प्रभूंनी, आणि त्यांनी तिथे आपलं अवलोकन केलं त्या भांड्यामध्ये, आणि तो भात झाला. तिघे देव जेवायला बसणार. पण ते म्हणे आमची अजून एक आट आहे. म्हणे कुठली आट आहे? म्हणे आम्हाला जर तुम्हाला जीव घालायचं तर तुम्हाला विवस्त्र होऊन जीव घालावं लागेल. अनुसये पुढे दुसरी आट टाकली. ती पतिव्रता होती. पतिव्रतेचा नियम आहे, पतिव्रता धर्माचा नियम आहे की आपलं अंग परपुरुषाला दिसू द्यायचं नाही, तर मग धर्मभ्रष्ट होतो. एवढंच काय, आमच्या स्वामींनी त्या पतिव्रतेच्या दृष्टांतामध्ये सांगितलेले की आपुली मग तिच्या अंथरुणावर, पतीच्या अंथरुणावर दुसऱ्या स्त्रीला, दुसऱ्या व्यक्तीला ती स्त्री बसू देत नाही. का? तो पतिव्रता धर्म आहे. तर मग आता म्हणे काय करावं, फार मोठा प्रश्न पडला. तिने देवाची आठवण केली, प्रार्थना केली. तिला माहीत होतं माझाच मुलगा परमेश्वर आहे. आणि मग सैन ऋषी तिथे आले आणि आपल्या कृपादृष्टीने त्यांनी ब्रह्मा विष्णू महादेवांना काय केलेलं आहे? बालक केलेलं आहे. लहान लेकरं झाले ते आता. आणि मग लहान लेकराला कसंही जीव घातलं तर काय आपल्या आपल्या रूममध्ये काही फरक पडतो का? मग अनुसय मातेनं त्यांना जीव घातलं, ते बालक झाले, जीव घातलं त्यांना. आणि मग जेवल्यानंतर बालकाला काय करावं लागतंय? पाळण्यात टाकून जू 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 असं म्हणतात. यशोदा का नंद लालाय. आणि पाळण्यात टाकून देवाला, म्हणजे त्या तिन्ही देवाला त्यांनी झोका द्यायला सुरुवात केलं. तेवढ्याच अत्रि ऋषी आले, बघतायत. सैंतर अंगणात खेळतायत आणि कोणालाही अंगाई गीत गाते अनुसया बघतायत. तर हे तिन्ही बालक पाळण्यामध्ये आहेत. तुम्हाला बघा कुठंतरी फोटो पाहायला मिळतो बऱ्याच ठिकाणी. तिन्ही देवाचा पाळण्यामध्ये बसलेला अनुसया ती दोरी हलवत आहे. आणि मग बघितलं, बालक झाले. एक दिवस झाला, दुसरा दिवस झाला. तिघी या पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती चर्चा करायला लागले. काय मॅसेज आला की नाही? कुठे आहेत मिस्टर? कुठल्या टूरवर गेलेत? गेले का गुवाहाटीला? अजून परत नाही आले, अजून परत नाही आले. काय झाडीन, काय ते डोंगर, काय ते हाटील. आणि परस्परात चौकशी केली, कुठे कोणाचा पतीचा पत्ता नाही. आणि म्हणले आता काय झालं? आणि तेवढ्यात पुन्हा नारायण नारायण चिपुळ्या वाजत अँटीना हजर झाला तिथे. आणि मग विचारलं, ऋषीवर कुठे आहेत आमचे पती? त्यांनी सांगितलं, अगे काय पतीचं विचारता, बघा त्यांची काय हाल आहे अनुसयेच्या ठिकाणी. मग ह्या तिघी जणी गेल्या, बघतायत म्हणे आमच्या आम्हाला पती द्यावेत. आणि मग पती द्यावेत असं म्हटल्यानंतर अनुसया म्हणजे इथं कळलंच नाही मला कोण तुमचे पती. मग त्यांनी सांगितलं, हे असे असे तुमचं सत्वहरण करण्यासाठी आले. मग म्हणले घेऊन जाते पाळण्यात आहेत. आता त्याही पतिव्रता होत्या. पार्वतीला वाटलं चुकून विष्णूला हात लागला तर गडबडच आहे की नाही, आधार कार्डच बदलावं लागेल. सरस्वतीला वाटलं शिवाला हात लागला तर गडबड होऊन जाईल. मग पुन्हा त्याने अनुसयेची क्षमा मागितली. म्हणले तुम्हीच आता आम्हाला हे द्या. मग दत्तात्रय प्रभूंच्या कृपेने त्यांना ते तिन्ही तिघांची पती मिळाले. मग तिघांचं दान त्यांना दिलं म्हणून एक पौराणिक कथा, मौखिक कथा आहे बरं का. याला सिद्धांत कुठं मला सापडा नाही. तर तिन्ही देव त्यांनी दान दिले म्हणून दत्तात्रय नाम आले, अशी अनेक कथा आहे. म्हणून तिथं म्हटले 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, असं संत तुकाराम आपल्या साहित्यामध्ये म्हणतात. काय म्हणतात ते? 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, असं संत तुकाराम आपल्या गाथेमध्ये म्हणतात. परंतु मानवांचा दत्तात्रय म्हणजे एकमुखी परमेश्वराचा जो अवतार आहे तो मात्र एकच मुखी आहे. तो सैन ते दत्तात्रय प्रभू पूर्ण परब्रह्म परमेश्वराचे अवतार श्री दत्तात्रय प्रभू आहे, ते मात्र एकच मुखी आहे. म्हणून मानव संप्रदाय हा एकमुखी दत्तात्रयाची उपासना करणारा, ईश्वराची उपासना करणारा हा संप्रदाय जगाच्या पाठीवर आहे. आणि या माहूर परिसरामध्ये
एक नामी संप्रदाय देखील तेवढ्याच प्रबलतेने दत्तात्रेयाची उपासना करतो. माझ्या माहितीप्रमाणे माहूरला परशुरामा भेटी जे स्थान आहे गडावर, तिथे एकच मुखी दत्तात्रेयाची मूर्ती आहे. एकमुखी दत्तात्रेयाची मूर्ती आहे. चांदीचा टोप आहे, त्या मुकुटाला गाठलेला आहे, असं खाली ते स्थळ आहे. तर मग तिथे जरी गेलं तरी तुम्हाला एकच मुखी दत्तात्रेयाची मूर्ती दिसेल. अर्थात त्यांना सुद्धा एकमुखी दत्तात्रेयाची भक्ती अभिप्रेत आहे. आणि म्हणून मानवा संप्रदाय हा कुठल्याही देवी देवतांची उपासना न करता तो एका ईश्वराची उपासना करतोय. म्हणून दत्तात्रेय प्रभूंचं जे जीवन चरित्र आहे, दत्तात्रेय प्रभूंची जी आचार प्रणाली आहे, आमच्या सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी दत्तात्रेय प्रभूंचं गुणांमोदन वाखाणत असताना स्वामी म्हणतात ते अमोघ दर्शन आहे. दर्शन कवनाचे देणेच नाही, ज्याला दर्शन झालं त्याचा उद्धारच झाला, त्याचा उद्धार झाला. हे मात्र अगदी काळ्या दगडावरची कोणती रेष आहे? पांढरी रेष आहे ना. काळ्या दगडावर काळी रेष काय कळणार नाही तुम्हाला? पांढरी रेष आहे. म्हणजे याच्यात कुठलाही बदल नाही. ते सुप्रिटेंडेंट ऑफ पॉवर आहे ती. तेवढी पॉवर दुसरीकडे कुठे आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून तो दत्तात्रेय प्रभूंचा अवतार आहे, आमच्यासाठी तो उद्धारक आहे. परंतु ते फायनल केस तिथे जाते. या ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये, त्या ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये जाते की नाही, आणि शेवट फायनल केस. सर्वत्र श्री चक्रधर स्वामींचा जो अवतार आहे तो कसा आहे? दयाळू, मयाळू, कृपाळू, कनवाळू आहे. अनाधिकाराते अधिकारी करती, है की नाही. मग एखाद्या जळतीच्या दिव्याला देखील त्यांनी काय केलेलं आहे?